झालं ना सारं झालं ना. काही राहिलं नाही ना. द्या लवकर करा पटपट. पाहुणीचा फोन आला आहे. पाहुणी येऊरच राहिली म्हणते. अर्धे तसं ते म्हणते. पोरीला सांगून दे तयारी करून पटकन. आणि तू सारं बरोबर करून ठेवा. येतच ते पटकन आता. येते म्हणतो का पाहुणे आला का फोन? इथं सांग ना, इथं व्हायचं अजून किती याची बंगली राहिली. मी फटाफटा काढवा तर काढायचं काम नाही, त्याचं हातच नाही चाललं त्याचं. हा करूच राहिली आता. तुम्ही बसले राहते एका जागी, एक काम करून नाही लागत आणि मला म्हणता कर ना पट. आता गोष्टी सांगतो का नीट आहे. गोष्टीलाच बरं आहे. देवर होतं मला म्हणण्याच्या उत्साह काढून जाते. ही बाई काही मला जगून येते बापा सुखानं. जेव्हा आपण त्या निराची कटकट राहते. पटपट काम केलं तरी कधी निराचीच म्हणत राहते. स्वतःला कधी एक काम नाही करत. पोरीला सांगून दे तयार होय म्हणून, नाही तर लावून ते घंटा पाहुणे आल्यावर होऊन तयार. दोघी मला की सारखंच आहे. थंड आहे कामाला निरा. अरे बापा पहिल्याच महिने तेवढं जण आले. मला वाटलं दोघं तिघं जण येईन बा. हे तर लय जण आले. आले मग बरोबर आले. काही अडचणी झाली नाही आले. दोन काकांना बरोबर सांगितलं होतं ना. काका ह्या आले, रस्त्याने काका जा म्हणे आले, सरळ काका सरळ आणि इचारा म्हणे तिथे जाऊन एका झाडाखाली म्हणे डोंगराच्या झाडाजवळ इचारा म्हणे रामटेकचं घर कुठं आहे तर ते विचारलं त्यांनी सांगितलंच तुमचं घर बरोबर आहे. तर काही अडचण नाही. साऱ्याची वय देतो तुम्हाला करून. मी वय पोराचा जवाई. एकटाच जवाई आहे बा पोराले. हे जे माझ्या बाजूने बसले आहे हे पोराचे मोठे भाऊ. त्याच्या बाजूने बसले आहे ते पोराचे बाबा. आणि त्याच्या बाजूला बसलाय ते वय पोरगं. त्याच्या बाजूला पोराची बहीण होय म्हणजे माई नवरी होय ते. आणि त्याच्या बाजूला बसली आहे ते वय पोराची भाऊज आहे. म्हणजे हे जे माझ्या बाजूला बसले याची बायको होय ते. पटली ना वय पटली ना आता साऱ्याची. हा एक भाऊ एक बहीण वाटते मग पोराला आहे ना. एक दोन पोरं आहे आणि एक पोरगी आहे आम्हाला. पोरीचंही चांगलं सुखी आहे. हे जवाई वय आणि हे दोन पोरं बा आपले. घ्या मग आता पोरीला बोलावून. बरं आणतो. पहिल्याच महिने तेवढं जण आले. हेच पक्क करायचं का काय माहिती. नाही तर पहिल्या महिने तेवढं जण येत नाही ना. जाऊ माहितच पडत. हे बा ऐका तुम्हाला म्हणाली मी तुम्ही विचार बोल जा पोरीला बरोबर प्रश्न विचारजा. बाकी हे काही विचारत नाही बाबा एवढे विचारत नाही. तुम्ही विचारजा बरोबर. इकडल्या घरचे काचीने कुठे गेलेत आज? पहिले हे पोरगण बाप गेला, मग तिथून अर्ध्या घंट्यानं सुनन दुसरं पोरगं गेलं. कुठं गेले कुठं नाही काय माहित. कोणत्या देवदर्शनाला गेले असते तर तिलाही नेलं असतं. मला ती एकटीच कोण घरी आहे आज. मग सारे जण गेले ना कुठं गेले कुठं नाही तर कोणत्या लग्नात गेले असते तर तिलाही नेलं असतं. नाही तर मग दोघंच जण गेले असते. चौघं गेले एकटीच नाही गेली ते. इले माहिती आहे का काय माहीत मासून इले ललिताला माहिती आहे काय माहीत कुठं गेले कुठं नाही तर इले सांगितलं असं त्या अवंतिकानं कुठं गेले तर इले विचारायला लागेल चांगला. पण प्रेमा काही मला विचार लागेल माहीत असलं तर सांग. ललिता पोरी इकडे व बाप्पा एवढ्या प्रेमानं आवाज दुरायला आज मला. पोरीगिरी करून काय काम पडलं बाप्पा आज. बोला नाही काय म्हणतं काय बोला. झाले असेल ना ते काम. बस ना आता इथं बस. नाही व्हायचंच आहे काम करून राहिली ना व्हायचंच आहे. एवढे चांगलं कसे बोलू राहिले आज माझ्याशी. बस नाही तर बस होतेच कामानंतर बसूनशी. तरी विचारायचं आहे मला काहीतरी मनात आहे वाटते. मग एवढ्या प्रेमाने बोलून राहिले का व तुला माहीत असेल ना तिकडल्या घरचे कुठं गेले तर चौघे जण जाताना दिसले मला. दोन पोरे गेले सुने गेली भाऊजी गेले. फक्त तेच घरी दिसू राहिले मला नाही कुठं गेले वाज. असं होय तिकडल्या घरची माहिती घ्यायची आहे म्हणून तेवढं प्रेमाने बोलणं चालू आहे. नाही मला तर नाही माहीत कुठं गेलं तर. तुम्हाला कधी दिसले जाताना काय माहीत बा. मला तरी सांगितलं गेले असेल कुठेसा. मला तर नाही माहीत बा. तुम्ही काऊन विचार राहिल्या काऊन नाही असंच विचारलं. कुठं गेले बा. दिसले चौघे जाताना एकटीच नाही गेली ते एकटीच घरी आहे म्हणून विचारलं कुठं गेले. गेली माहीत नाही कुठं गेले कुठं नाही तर. कुठं गेले असं ना गेले का पहिला पंची पण सोयरीक जुळवायला गेले काय तर. चौघजण गेले मला तर वाटते सोयरीक जुळवायला गेले का काय माहीत पप्पाला पंची पण कोणाला सांगितलं नाही काही नाही. मागच्या आडलं मी हे टाकलं. मागच्या आडनं होणे दिली म्हणून गेले वाटते आता पंची पण. मी काढतो बरोबर माहिती काढतो कुठून ना कुठून. ते काय वाटते म्हणजे का माझ्या बाबा मला तेवढंच विचारासाठी एवढं कामात टाकून बोलावलं. तरी म्हटलं कोणतं काम नसल्याशिवाय एवढ्या प्रेमानं मला आवाज देत नाही. काही ना काही काम असेल तेव्हाच एवढा प्रेमानं आवाज दिला म्हटलं मला.